नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कल्पना करा, फक्त एकाच गोष्टीला रात्रभर भिजवून ठेवल्याने तुमचं वय वाढणं थांबेल आणि त्याचबरोबर हातपाय आणि सांध्यांचं दुखणं देखील जादू झाल्याप्रमाणे नाहीसं होईल. तुम्हाला हा एक विनोद वाटत असेल, हो ना? बरोबर आहे, पण हा विनोद नाही आहे, तर हे एक सत्य आहे. आपली वडीलधारी माणसं नेहमी म्हणायची की रात्री भिजवलेली आणि सकाळी उठून खाल्लेली वस्तू शरीरासाठी अमृतासमान असते. कारण रात्रभर भिजल्यामुळे त्या गोष्टीतील पोषक तत्व अनेक पटींनी वाढत असतात. आपल्या प्राचीन आयुर्वेद शास्त्राचं एक मूलभूत सूत्र आहे, वात पित्त कफ एवच त्रयोदोषा समासेन. याचा अगदी सोपा अर्थ आहे की आपलं संपूर्ण शरीर मुख्यत्वे वात पित्त आणि कफ या 3 दोषांच्या संतुलनावर चालतं. जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हाच शरीरामध्ये रोगांची सुरुवात होते. विशेषतः वात दोष बिघडल्यामुळे नसा आणि सांध्यांच्या समस्या सर्वात आधी दिसू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एक अचूक घरगुती उपायाबद्दल सांगणार आहे, जो शरीरातील रक्त परिसंचरण सुधारेल, नसांना आतून ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारच्या सांधे आणि स्नायूंच्या वेदनांमध्ये आरामसुद्धा देईल. आणि तुम्हाला माहीत आहे का, सर्वात चांगली गोष्ट काय आहे? ही चमत्कारी गोष्ट तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या डोळ्यांसमोरच उपलब्ध आहे. मला आठवतंय की आमच्यापैकी एक वृद्ध मावशी होत्या, ज्या रोज सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यामुळे आणि दिवसभर राहणाऱ्या थकव्यामुळे खूप त्रस्त असायच्या. त्यांच्या डोळ्यातच एक थकवा दिसायचा. त्या आपला दिवसही व्यवस्थित घालवू शकत नव्हत्या. अनेक औषधं घेऊनही त्यांना कोणताही कायमस्वरूपी आरामच मिळत नव्हता. फक्त थोडा वेळ बरं वाटायचं आणि नंतर पुन्हा तेच. त्यांच्या जीवनात खरा बदल तेव्हा आला जेव्हा त्यांना आपल्याच वडीलधाऱ्यांचा एक जुना आणि अचूक उपाय मी सांगितला, ज्यामुळे फक्त 3 आठवड्यांमध्ये त्यांच्या दुखण्यात खूप आराम मिळाला आणि त्यांची हरवलेली ऊर्जा परत येऊ लागली. आणि तुम्हाला माहीत आहे का, आज मी तुमच्यासोबत तोच उपाय मनापासून शेअर करत आहे. खरं सांगायचं तर मंडळी, आपल्यापैकी बहुतेक लोक अशाच काही ना काही दुखण्यांमधून जात आहेत. कोणाला हातपायांवरती सतत सूज आणि जळजळ जाणवते, कोणाला रात्री झोपताना पायांमध्ये अशी जाणीव होते जणू पायांमध्ये हजारो मुंग्या चालत आहेत, ज्यामुळे व्यवस्थित झोपही लागत नाही. आणि कोणाचे सांधे सकाळी उठल्यावर इतके जखडून जातात जणू सांध्यांमधील तेल संपून गेले आणि अंथरुणातून उठणं देखील त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान बनतं. तुमच्यासोबतही सकाळी उठताना सांधे जड पडणं, जखडणं किंवा मुंग्या येणं असं होतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एवढंच नाही, लहान लहान गोष्टींवरून थकून जाणं, शरीरामध्ये अशक्तपणा वाटणं, कधीकधी अचानक उभे राहताना डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा चक्कर येणं, स्मरणशक्ती हळूहळू कमजोर होणं, ही सगळी अशी लक्षणं आहेत जी स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या नसांमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे आणि त्या नसा हळूहळू कमकुवत होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, नसांचा हा अडथळा आणि कमकुवतपणा आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरगुती उपायांनी, महागड्या औषधांशिवाय आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय दूर करू शकतो. चला तर मग मी थोड्याच वेळात तुम्हाला तो अद्भुत उपाय सांगते. पण त्याआधी मला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की नसांमध्ये कमकुवतपणा किंवा अडथळा का येतो. नसांमध्ये कमकुवतपणा येण्याची कारणं आहेत. तसं पाहिलं तर याची अनेक कारणं असू शकतात, पण आपल्या आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार सर्वात मोठं कारण म्हणजे मधुमेह. मधुमेह, होय, जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त राहतं तेव्हा ती हळूहळू आपल्या लहान लहान नसांना आतून पोकळ बनवायचं काम करते आणि त्यांना नुकसान पोहोचवणं सुरू करते, ज्याला डॉक्टरी भाषेमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी म्हटलं जातं. ही स्थिती आहे ज्यात मधुमेहामुळे आपल्या नसांची टोकं कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे पायाच्या तळव्याला जळजळ, वात किंवा मग मुंग्या येण्याचा अनुभव होतो. दुसरं मोठं कारण म्हणजे उच्च रक्तदाब. याचा अर्थ असा की आपलं रक्त नसांच्या भिंतीवरती सतत जोराने आदळतं, ज्यामुळे नसा कालांतराने कमजोर आणि कडक होत राहतात. कोलेस्ट्रॉल आणि अतिरिक्त चरबी हे तिसरं कारण आहे. कोलेस्ट्रॉल आणि शरीरामध्ये जमा झालेली अतिरिक्त चरबी म्हणजे एक चिकट पदार्थ जो आपल्या नसांमध्ये हळूहळू जमून रक्ताचा प्रवाह थांबवण्याचं काम करतो. जसं स्वयंपाकघरातील पाईपमध्ये हळूहळू चिकटपणा जमून पाणी जाणं बंद होतं, अगदी तसंच ही वाईट चरबी आपल्या नसांमध्ये सुद्धा करत असते. आणि इतर कारणं आहेत ती म्हणजे
कोणत्याही प्रकारचं संक्रमण. 5वं कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन म्हणजे शरीरातील अंतर्गत रसायनांमध्ये बिघाड होणं. 6वं कारण म्हणजे आपल्या किडनी किंवा लिव्हरचा कमकुवतपणा, ज्यामुळे शरीरातील विषारी तत्व जमा होऊ लागतात. हा कचरा जेव्हा लघवी किंवा घामाद्वारे व्यवस्थित बाहेर पडूच शकत नाही, तेव्हा तो नसांमध्ये जमा व्हायला लागतो आणि रक्ताला व्यवस्थित फिरूही देत नाही. या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या नसांमध्ये कमकुवतपणा निर्माण होतो आणि परिणामी तुम्हाला वेदना, थकवा आणि संपूर्ण शरीरामध्ये अशक्तपणा जाणवू लागतो. पण मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उपाय आपल्या स्वयंपाकघरातच ठेवलेला आहे. आपल्या नजरेसमोरच आपल्या स्वयंपाकघरातच एक छोटीशी वैद्यशाळा लपलेली आहे. फक्त तिला ओळखण्याची गरज आहे आणि अगदी साध्या वस्तूंनी तुम्ही ती सहज बनवू सुद्धा शकता. आणि आता मी तुम्हाला तोच उपाय स्टेप बाय स्टेप सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की लिहा. अचूक घरगुती उपाय बनवण्याची कृती मी तुमच्यासोबत शेअर करते. हा उपाय 3 अगदी साध्या वस्तूंनी बनतो आणि हा उपाय सांगितल्यानंतर मी तुम्हाला या उपायासोबत शेवटी एक बूस्टर स्टेप्स देखील सांगेन, जी याचा परिणाम 2 ते 3 पटीने वाढवते. तुम्हाला ही खास बूस्टर स्टेप जाणून घेण्याची उत्सुकता आहे का? तर आपण ते जाणून घेण्याआधी हे बघूया की उपाय बनतो तरी कसा. आता त्याच्यासाठी काय काय साहित्य आवश्यक आहे. तर तुम्हाला फक्त घरातलं एक स्वच्छ शुद्ध असं 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. दालचिनीचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि मोठी वेलची, एक अख्खी मोठी वेलची तुम्हाला घ्यायची आहे. 1 ग्लास पाणी, छोटासा एक दालचिनीचा तुकडा, अख्खी वेलची 1 आणि लवंग 2. या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहे. या तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतील. आता सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही एक स्टीलचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 1 ग्लास पिण्याचं पाणी टाकून गॅसवरती ते उकळायला ठेवायचं आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्याच्यामध्ये सर्वात आधी दालचिनीचा एक छोटासा तुकडा टाकायचा आहे. दालचिनीला आपल्या आयुर्वेदामध्ये वातदोषाला शांत करणारी उत्तम औषधी मानलं जातं. त्याच्यानंतर एक मोठी वेलची अख्खीच टाकायची आहे. ही मोठी वेलची फक्त चवीसाठी नसते, ती पोट शांत करते आणि रक्त साफ करण्यातही खूप मदत करते. आणि शेवटी 2 लवंगा घेऊन त्यांना थोडंसं ठेचून घ्या. त्यांचा अर्धवट चुरा करून तो देखील त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. लवंग गरम असते, ती शरीरातील वेदना आणि जखडलेले सांधे मोकळे करण्याचं काम करते. आता या 3ही वस्तूंना या पाण्यामध्ये तुम्ही 2 ते 3 मिनिटांपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. घाई अजिबात करायची नाही, जेणेकरून 3ही वस्तूंचा संपूर्ण अर्क, त्यांचा खरा रस व्यवस्थित पाण्यामध्ये मिसळून जाईल. त्याच्यानंतर हे थंड करायचं आहे. बस 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करून पाणी सामान्य तापमानाला थंड होऊ द्यायचं आहे. आता गोडव्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर पाणी थंड झाल्यावर त्यात एक छोटा तुकडा देशी गुळाचा घालू शकता किंवा थोडंसं शुद्ध मध देखील घालू शकता. पण एका गोष्टीची खास काळजी घ्या, जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही गूळ किंवा मध अजिबात घालायचं नाही. आता हे कधी घ्यायचं, तर हा काढा पिण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे ती कोणती आहे, तर रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासानंतर तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे. होय, रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने तो रात्रभर शरीरामध्ये आपलं काम करू शकतो आणि नसांना आरामसुद्धा देऊ शकतो. फक्त 1 ग्लास रोज. जर तुम्ही 14-15 दिवसांपर्यंत नियमितपणे घेतलं तर बदल तुम्हाला खूप लवकर दिसू लागेल. संयम ठेवणं गरजेचं आहे, कारण आयुर्वेदिक उपचार हळूहळू पण मुळापासून काम करतात. शरीरात ऊर्जाही येईल, ताकदही येईल, सांध्यांच्या दुखण्यातही आराम मिळेल आणि ज्या नसा तुमच्या अवरोधित होत आहेत त्या देखील हळूहळू उघडायला लागतील. आता आपण जाणून घेऊया त्या गुप्त बूस्टर स्टेपबद्दल, जी तुमच्या या उपायाचा फायदा अनेक पटीने वाढवेल. विश्वास ठेवा, ही स्टेप अनिवार्य नाही आहे, पण जर तुम्ही तिचं पालन केलं तर तुम्हाला दुप्पट नाही तर मी म्हणते 3 ते 4 पटीने चांगला परिणाम मिळेल. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही हा काढा पिऊन घ्याल त्याच्याबरोबर 15 मिनिटांच्या आत तुम्हाला एक छोटी चमचा बडीशेप व्यवस्थित चघळून खायची आहे. होय, ही छोटीशी स्टेप्स या काढ्याची असर दुप्पट करू शकते किंवा तिप्पटही करू शकते, कारण बडीशेपला डोळ्यांचं तेज आणि पोटाची थंडावा म्हणतात. आपले वडीलधारी नेहमी म्हणायचे, जेवणानंतर मुखवासामध्ये बडीशेप घ्यायचे, कारण ती खाल्लेल्या अन्नाला व्यवस्थित पचवण्यात आणि त्यातून पोषण खेचण्यात शरीराला मदत करते. जेव्हा तुम्ही काढ्यानंतर बडीशेप खाता तेव्हा ती त्या 3ही मसाल्यांचे औषधी गुणधर्म शरीरामध्ये जास्त खोलवर घेऊन जाण्यास मदत करते. आणि जर तुम्ही सतत 1 महिनाभर देखील
या संपूर्ण प्रक्रियेचं पालन केलं तर तुम्हाला फक्त नसांचा अडथळा समाप्त करण्यातच नाही तर तुमच्या हातपायांचं दुखणं, जो थकवा आहे त्यातही खूप मोठा फायदा अनुभवायला मिळेल. तुमच्यापैकी किती लोक जेवणानंतर बडीशेप खातात? तुमच्या या चांगल्या सवयीबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता या उपायाची शक्ती बघा. तुम्हाला कदाचित असा विचार येत असेल की साध्या दिसणाऱ्या उपायामध्ये असं काय खास आहे की तो इतका शक्तिशाली असू शकतो, असं मी सांगते. तर बघा, हा जो उपाय आहे याच्यामध्ये आपण दालचिनी वापरतो. दालचिनीमध्ये एक खास नैसर्गिक तत्त्व असतं ज्याला विज्ञान सिनेमल्डिहाइड म्हणतं. हे तत्त्वच तिला खास सुगंध आणि औषधी गुणधर्म देतं. ते तत्त्व रक्तामध्ये मिसळलेली अतिरिक्त साखर नियंत्रणात ठेवतं आणि नसांमध्ये जमलेली वाईट चरबी वितळण्याचं काम करतं. मोठी वेलची असतात तर मोठी वेलची तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्व, ज्यांना विज्ञान पोटॅशियम आणि मॅग्नेशियम म्हणतं, तर त्यांची पूर्तता करतं. ही अशी नैसर्गिक तत्व आहेत जी आपल्या हृदयाची गती नियमित ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप गरजेची असतात. लवंगांमध्ये युजेनॉल असतं. लवंगांची जी तिखट चव आणि गुणधर्म आहेत तो या तेलामुळेच आहे. हे तत्त्व नैसर्गिक पेनकिलर सारखं आहे. ते सांध्यांची सूज आणि वेदना दोन्ही एकाच वेळी कमी करतं आणि हेच कारण आहे की हा उपाय घेतल्याने हातपायांची सूज, वेदना आणि जी मुंग्या येण्याची जाणीव होते तर ती हळूहळू कमी होऊ शकते. आता बोनस फूड्स आपण बघणार आहोत. मंडळी, आता बोलूया अशा 2 खास बोनस फूड्सबद्दल जे तुमच्या नसांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारामध्ये नक्कीच समाविष्ट केले पाहिजेत. आपलं प्राचीन ज्ञानसुद्धा हेच सांगतं. अळशीचं बी. आपले वडीलधारी अळशीला चांगल्या चरबीचा राजा म्हणायचे. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात. ओमेगा 3 म्हणजे एक अशी खास आणि चांगली चरबी जी आपल्या मेंदू आणि नसांसाठी तेल किंवा तुपासारखं काम करते. ती नसांना आतून लवचिक आणि मजबूत बनवते. जसं एखाद्या मशीनच्या सांध्यांना तेलाची गरज पडते जेणेकरून ते व्यवस्थित काम करेल, तसंच काम अळशी आपल्या नसा आणि सांध्यांसाठी करते. तुम्ही तिला हलकी भाजून आणि वाटून सकाळच्या वेळी 1 ग्लास दूध किंवा पाण्यासोबत किंवा दह्यासोबत देखील सेवन करू शकता. पुढे आहेत चिया सीड्स. हे छोटी दिसणारी बीज शक्तीचा खजिना आहे. म्हणतात की जुन्या काळामध्ये योद्धे देखील ताकद आणि स्फूर्तीसाठी यांचा उपयोग करायचे. यांच्यामध्ये लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे थकवा दूर करतात, नसांना आराम देतात आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करतात. मंडळी, या दोन्हींपैकी कोणतीही एक वस्तू किंवा दोन्ही वस्तू जर तुम्ही या उपायासोबत वापरायला सुरुवात केली, मग एकत्र घेतलं किंवा वेगवेगळ्या वेळी, तर त्याचे परिणाम तुम्हाला अनेक पटीने जास्त मिळतील. तुम्ही कधी अळशी किंवा चिया सीड्सचा वापर केला आहे का? होय तर कशा प्रकारे? तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा. मंडळी, या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय सामान्य माहितीसाठी आहेत. प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं असतं. प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल किंवा तुम्ही कोणतीही इतर औषधं घेत असाल तर कोणताही नवीन उपचार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला ही माहिती उपयोगाची ठरली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.